मित्रांनो, एक रोप असतं, छोटंसं असताना असेल त्या मातीत लावलं जातं. परिस्थिती असेल तशी त्याला खतपाणी घातलं जातं. कधी त्या रोपाला पाणी कमी पडतं, तर कधी सूर्यप्रकाशाची ऊब कमी पडते. पण ते रोप तसंच तग धरून राहतं. त्या रोपाचं आता झाड होऊ लागतं. दरवर्षी पानगळ होते, बरीचशी पानं गळून जातात, पुन्हा नवीन पानं येतात. हळूहळू झाड मोठं होतं. त्याच्या फांद्या वेगवेगळ्या दिशांना पसरू लागतात. सारं आकाश कवेत घेऊन पाहतात. नवीन वाटा शोधू लागतात. कधीतरी त्या फांद्या छाटल्या जातात, पण परत त्या छाटलेल्या फांदीला पालवी फुटते. फांद्या परत वाढायला लागतात. पुन्हा नवीन दिशा, पुन्हा नवीन वाटा. एक दिवस त्या झाडाच्या खोडावर कुऱ्हाडीचा घाव बसतो. झाड आतून तुटलं जातं, कुजलं जातं. झाड एकटं पडतं. बराच काळ सरतो. खोड सावरू लागतं आणि एक दिवस त्या खोडाला पालवी फुटते आणि ती पालवी पुन्हा झाड बनू पाहते. झाड कितीही बदललं तरी खोड मात्र तसंच राहतं. ते कधीच बदलत नाही. कदाचित कधीच हार न मानणे हीच झाडाची खोड असावी. माणसं याहून काय वेगळे असतात? माणसांची रोपं वेगवेगळे असतील, सभोवतालची परिस्थिती वेगवेगळी असेल, विचारांचं खतपाणी वेगळं असेल, पण सगळं संपलं तरी पुन्हा उठून लढायची खोड मात्र त्यांच्यात असतेच. माणसांची ही खोड मोडली नाही पाहिजे.